घडाना. अरे ज्यावेळेस आळंदीला आलो गुरुजी, आळंदीला ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये आलो, अगदी 12-13 वर्षाचं वय होतं. अरे सोडवायला माता पिता सुद्धा आले नाहीत ज्ञानोबरायांसमवेत. ज्ञानोबरायांना प्रार्थना केली, माऊली माझं लेकरू पाठवतो माऊली तुमच्या दरबारामध्ये, त्याला बघायला तर आम्ही नाही माऊली, आजपासून तुम्हीच त्याचे माता आणि तुम्हीच त्याचे पिता माऊली, सांभाळ करा माझ्या लेकराचा. 12-13 वर्षाचं लेकरू अलंकापूर नगरीमध्ये येतं. याच पुणेकराच्या वाड्या वस्त्यावरती भिक्षा मागतं. तुमच्या भोसरीमध्ये मी जाधववाडीची भिक्षा मागितलेली, मधुकरी होती जाधववाडीची. याच पुणेकरांनी आमच्यासारख्या साधकांना भिक्षा द्यावी. आणि माझ्या ज्ञानोबरायांनी बालपणापासून आजपर्यंत तेवढ्याच ताकदीने सांभाळावं. आणि त्याच पुणे जिल्ह्यामध्ये येऊन आम्ही एवढ्या वैभवामध्ये तुमच्या समोर ज्ञानाचे भांडार पाजावे, ज्ञानाचे डोस द्यावे, ही कुणाची कृपा आहे? फक्त माझ्या ज्ञानोबरायांची संगती झाली. आमच्या मायबापांनी पाठवलं, माऊली आमचं लेकरू पाठवतोय माऊली, माऊली आमच्या लेकराचा सांभाळ करा माऊली. अरे त्या दिवसापासून आमची मायाही माऊली झाली, आमचा बापही आमचे ज्ञानोबराया झाले. आम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवरती हे मस्तक टेकवलं. येताना फाटका एक ड्रेस होता, आता किती ड्रेस आहेत त्याचा नंबर 6-6 महिने लागत नाही. माझ्या ज्ञानोबरायांच्या समाधीवरती फक्त हे मस्तक टेकवलं तर मस्तकावरच्या रेषाच माझ्या ज्ञानोबरायांनी बदलवल्या. ही कृपा आहे माझ्या ज्ञानोबरायांची, ही कृपा आहे ज्ञानोबरायांची. हा परिणाम आहे संगतीचा. ज्या माऊलीला भिक्षा मिळाली नाही, आम्हाला पंचपक्वान्न खायला मिळतात, तीही चांदीच्या ताटामध्ये, सोन्याच्या वाटीमध्ये. कुणाची कृपा आहे? फक्त माझ्या ज्ञानोबरायांची. आम्हाला जो सन्मान मिळतो तो आमचा नाही, तो सन्मान माझ्या ज्ञानोबराया तुकोबरायांचा आहे. आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. एवढंच फक्त या वेळेला बोलायला. विठ्ठल बोलायला खूप आहे, म्हणून संगतीने माणूस घडतो आणि संगतीने बिघडतो. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, तुम्ही बी घडा ना. ऐका, ते भाजलेले हरभरे किंवा त्याला मीठ लावून फुटाणे म्हणा आहे ना, ते जर फुटाणे आणि गुळ मंदिरामध्ये गेले, मंदिरामध्ये आरती झाली, आरती झाल्यानंतर ते एका वाटीमधले फुटाणे आणि ते हरभरे, चणे, फुटाणे आणि गुळ जर वाटला तर आम्ही किती प्रेमाने त्याला हातावरती घेतो आणि प्रेमाने आम्ही त्याला सेवन करतो का? बोला बोला, तो प्रसाद आहे म्हणून. अरे तेच ते फुटाणे मंदिरामध्ये जेव्हा जातात, आरतीमध्ये येतात, वाटीमध्ये येतात, आरती संपल्यानंतर आमच्या हातावरती पडतात. आदराने ते फुटाणे आम्ही घेतो आणि प्रेमाने प्रसाद म्हणून ते सेवन करतो आणि मन तृप्त होतं. पण तेच वाटीमधले फुटाणे जेव्हा ढाब्यावरती जातात आणि एक एक खातात, तेव्हा असं म्हणतो का, वा वा देवाचा प्रसाद. फुटाणे तेच आहेत ना, मंदिरामधले फुटाणे संगती देवाची झाली म्हणून प्रसाद झाले, आणि ढाब्यावरची फुटाणे संगती दारूची झाली म्हणून चकणा झाला. विठ्ठल अजून एक छोटंसं उदाहरण. नागोबा माहिती ना, नागोबा इकडे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असेल, प्रदीप मिश्रांजींवरती फार मोठी कृपा झाली. 1 लोटा इकडे नाही का? नाही, भोसरीमध्ये आपल्या नाही. 1 लोटा जल हर समस्या का हल. नक्की रोज कोण कोण जातं महादेवाच्या मंदिरामध्ये लोटाभर जल घेऊन? बोला बोला. अच्छा, तुमच्याकडे जात नाहीत, आमच्याकडे जातात बा. कधी त्या मावशीनं महादेवाचं मंदिर बघितलेलं नव्हतं, पण आता रोज बघते. महादेवाला घासून घासून आंघोळ घालते का. 1 लोटा जल हर समस्या का हल. पुढे आहे का, 1 लोटा जल हर समस्या का हल मेरा बाबा जरूर करता है, लेकिन जब तक हो मन में छल तो कहां से होगा माँ तेरी समस्या का हल. पहले उसे निकाल कर फेंक दे, बाद में होगा तेरी हर समस्या का हल. विठ्ठल
ऐका उदाहरण देतो तो महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जर पिंडीवरती नागोबा निघाला तर हात जोडतात, सहज हात जोडतात कामा प्रणाम करण्यासाठी. का? देवाच्या गळ्यामधला साप आहे, नागोबा निघाला, भोले बाबाचा अवतार आहे, शेष नाग आहे. महादेवाच्या पिंडीवरती जर नाग निघाला तर सहज हात जोडतात त्याला प्रणाम करण्यासाठी. आता तोच नागोबा जेव्हा आमच्या बेडरूम मध्ये निघतो तेव्हा काठी घेतात आणि काठी घेऊन धावतात. कशासाठी? त्या सापाला मारण्यासाठी. का? जोपर्यंत महादेवाच्या पिंडीची संगती केली तोपर्यंत पैलवान ते देवरूप झाला. आणि तोच काळ जेव्हा बेडरूम मध्ये निघाला तेव्हा आम्हाला काळ वाटला. काळ. माणसाची किंमत संगतीने घडते. म्हणून तुकोबराय म्हटले, राजांनो, जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर चांगल्याच्या संगतीमध्ये राहा. चांगल्याच्या संगतीमध्ये गेलात तर पंगती चांगली मिळते, गाढवाच्या संगतीमध्ये गेलात तर लातांचा सुकाळ मिळतो. म्हणून मनुष्य जन्म भगवंताने तुम्हाला दिला ना, या जन्मामध्ये जर तुम्हाला उद्धार करायचा असेल तर संग फक्त संतांचाच करा. का हो महाराज? प्रश्न आहे आमचा. संताची संगती करायला सांगता आणि तुम्हीच म्हणता दुर्लभम त्रयमे वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. महाराज, सर्वात मोठं दुर्लभ आहे संताचा संग होणं. त्याहीपेक्षा दुर्लभ माणसाचा जन्म मिळणं. त्याहीपेक्षा दुर्लभ भगवंताबद्दल प्रीती निर्माण होणं. अरे महाराज, आम्ही संत ओळखायचे तरी कसे? महाराजांनी काही पुरावे दिले. संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अंता नाही मना, लोभ अंता नाही मना रे. महाराजांनी लक्षण सांगितले, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. प्रश्न आहे महाराज, असे संत कुठे आम्हाला मिळतील? या जन्मामध्ये संत मिळतील की नाही माहिती नाही. कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत. फार संत झाले ना महाराज, मग आम्हाला असे संत कुठे मिळतील? तुकोबराय म्हणले, राजांनो, संत शोधण्याची गरज नाही, आमची वृत्ती तशी बनवा, संत आपोआप आमच्या दारामध्ये आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल नाही या जन्मामध्ये संत मिळाले, पुढचा जन्म घ्या. महाराज, माणसाचा जन्म मिळेल कशावरनं? कारण हे फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. पवला हाते काते ताळी नाय, पवला हाते काते ताळी नाय, पवला हाते आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे,
पावला हा देह का घटाळी न्याय न घडी उपाय घडवाले एवढा दुर्मिळ असणारा हा नरदेह पुढचा जन्म माणसाचाच मिळेल कशावरनं तुकोबराय म्हणले नाही माणसाचा जन्म मिळाला तरी चालेल श्वानाचा मिळू द्या पण संताच्या संत समागमे एखादी परी संत समागमे एखादी परी एखादी परी संत समागमे एखादी परी एखादी संत समागमे एखादी परी भावे दाते द्वारी श्वान याती भावे दाते द्वारी श्वान याती भावे दाते द्वारी श्वान याती भावे दाते द्वारी श्वान विठाला विठाला तुकोबाराय म्हणले बाबारी नाही या जन्मामध्ये संताची संगती मिळाली चालेल पुढचा जन्म श्वानाचा घ्या पण साधूच्या संगतीमध्ये जा व्हावे त्याची द्वारी श्वान याती प्रश्न आहे महाराज कुत्र्याचा जन्म जर मिळाला आम्हाला श्वानाचा जन्म मिळाला तर आमचा उद्धार होऊ शकतो यासाठी एखादं उदाहरण आहे तुकोबाराय म्हणले आहे ना यासाठी थोडंसं महाभारतामध्ये जावं लागेल अगदी थोडक्यात महाभारत यदा मृधे कौरव शृंजयाना वीरेश्वतो वीरगतिं गतेषु वृकोदराविद्गदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्री महाभारतामधील अंतिम युद्ध सुरू आहे दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे 5 पांडवापैकी कोणीच मेलं नाही दुर्योधनाला वाईट वाटतं अश्वत्थामा येतो अश्वत्थाम्याला दुर्योधन तिलक करतो अश्वत्थाम्या जातो 5 पांडव समजून 5 पांडवाच्या मुलाची शिरधडा वेगळी करतो द्रौपदी आक्रोश करते भगवान अर्जुन अश्वत्थाम्याला पकडून आणतो अश्वत्थाम्याचा अपमान केला जातो द्रौपदी म्हणते याला मारू नका अश्वत्थाम्याला राग येतो आपल्या आश्रमामध्ये बसून ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतो उत्तरेच्या दिशेने उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवाचा पौत्र जो वाढतो त्याचं नाव राजा परीक्षित आहे भगवान त्या परीक्षितीचं रक्षण करतात हे दृश्य फक्त एकच पात्र पाहतं तिचं नाव आहे मा कुंती भगवंताला प्रणाम करते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोपाल प्रणाम करती हूँ भगवान म्हणतात अरे बुआ मैं तो तेरा भांजा हूँ तेरे भाई का बेटा हूँ अरे बुआ ये तो उल्टी गंगा बह रही है बुआ शास्त्र कहता है बड़ों के चरण छोटे ने छूने चाहिए अगर छोटे ही बड़ों के चरण छूने लगे ये तो अनर्थ हो जाएगा नमा ये तो गड़बड़ी हो जाएगी कुंती माँ कहती है अरे ठाकुर यही तो तेरी लीला है किसी को मामा बनाता है मामी बनाता है मौसा बनाता है मौसी बनाता है दादा बनाता है दादी बनाता है लेकिन सबका बाप तू है यही तो देखा है हमने आज इसलिए प्रणाम करते हो जोपर्यंत त्याचं अस्तित्व जाणत नाही ना तोपर्यंत तो कळत नाही माय बाप भगवान म्हटले ठीक आहे बुवा मांगो क्या चाहिए 5 पांडव काहीतरी मागतात
कुंती माता म्हणते देवा द्यायचं असेल तर दुःख दे. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपदो नारायणम विस्मृती संपद नारायणम स्मृती. देवा विपत्ती नाही, संपत्ती नाही. तुला विसरणं सर्वात मोठी विपत्ती, तुला आठवणं सर्वात मोठी संपत्ती. चला, भगवान पांडवांना भक्तीचं वरदान देतात. आज भगवान तिथेच थांबतात, धर्मदादाची सांत्वना करतात. इकडे भगवान आता द्वारिकेला निघून जातात. द्वारिकेला गेल्यानंतर आपल्याच परिवारामध्ये युद्ध घडतं आणि भगवान वैकुंठाला निजधामाला निघून जातात. पांडवाला वाईट वाटतं. तेच पांडव स्वर्गर होण्यासाठी निघतात. स्वर्गर होण्यासाठी जाणारे 5 पांडव स्वशरीराने स्वर्गामध्ये निघाले. जाताना द्रौपदी पडते. भीमदादा म्हणतात देवा दादा द्रौपदी का पडली दादा. धर्मदादा म्हणतात अर्जुना भीमा द्रौपदीच्या जीवनामध्ये न कळत थोडंसं पाप घडलं म्हणून द्रौपदीला शरीर सोडावं लागलं. कोणतं पाप आता ऐका. द्रौपदी सकाळची वेळ केस विंचरत होती. दर्पण समोर होतं. कर्ण तिथनं वाऱ्याच्या वेगाने निघून गेला. काही निमिष फक्त कर्णाचं प्रतिबिंब दर्पणामध्ये पडलं. तेवढंच काही निमिष द्रौपदीच्या मनामध्ये आलं, जसे माझे 5 पांडव आहेत तसा हा जर 6वा पांडवच असता तर. एवढ्या पापाने द्रौपदीला शरीर इथे ठेवावं लागलं. आमची काय कथा आहे. रामायण बोलतं उत्तम के असब समन माही सपने वान पुरुष जग नाही. कलयुग आहे. तेवढंच पाप घडलं. द्रौपदीला आपला देह ठेवावा लागला. पुढे नकुल सहदेव पडतात. दादा हे का पडले. सांगितलं एकाला गणित विद्येचा अभिमान, एकाला धनुर्विद्येचा अभिमान म्हणून शरीर पडलं. अर्जुन पडतो. दादा हा का पडला. अर्जुनाला गांडीव धनुष्याचा अभिमान. देवाला अभिमान सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान मी ऋतू समान भारमाता. भीम दादा समोर गेल्यानंतर पडतात. दादा 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 मी पडलो. दादा मी का पडलो. धर्मदादा म्हणतात अरे राजा तुलाही तुझ्या बलाचा अभिमान होता म्हणून तू स्वशरीराने वैकुंठाला नाही येऊ शकत. ज्या धर्मदादाचे आज्ञाधारी 5 भावंड होते, महान पतिव्रता द्रौपदी माता होती, तिला इथे देह ठेवावा लागला. आपलं काय होणार आहे. पुढे गेले. धर्मदादाचा एक डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. का. फक्त आयुष्यामध्ये एक शब्द खोटं बोलतात, एक अंगठा गळून पडतो. अश्वत्थामा हात नरोवा पुंजरोवा. हे शब्द देवाचा. हाती आहे की माणूस आहे तपासून बघा. हा शब्द देवाचा. नरोवा पुंजरोवा हा नाहीये. मनाने एवढा बोललात तर धर्मदादाचा डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. आपलं काय काय गळून पडेल याचा विचार आपला आपण करा. विठ्ठल पुढे जातात. स्वर्गावरनं विमान येतं. पण ही प्रक्रिया चालत असताना एक श्वान मात्र पाठीमागे आहे. ऐका. साधूच्या संगतीमध्ये संताच्या संगतीमध्ये श्वान बनून जरी राहिलात तरी कल्याण कसं होतं त्यासाठी सांगतोय. श्वान सोबत आहे. 4 पांडव तर पडतात, एक द्रौपदी पडते. धर्मदादासाठी विमान येतं आणि देवाचे पार्षद म्हणतात दादा बसा विमानामध्ये चला वैकुंठाला. धर्मदादा त्यांच्या अगोदर श्वानाला बसवतात. देवाचे पार्षद थांबवतात. थांबा दादा. का. विमान तुमच्यासाठी श्वानासाठी नाही. धर्मदादाने सांगितले. धर्मदादा म्हणतात पाठी राखे माझे भाऊ, आज्ञाधारी माझे भाऊ, आयुष्यभर आज्ञेच्या पलीकडे कधी वागले नाही, आज्ञेचं उल्लंघन कधी केलं नाही, त्यांना इथे देह ठेवावा लागला. पण आमच्या संगतीमध्ये येत असताना हे श्वान फक्त इथपर्यंत आलं. याचा अर्थ हे स्वर्गामध्ये सुद्धा जाणार. न्यायचं असेल तर दोघांना न्या, अन्यथा विमान वापस घेऊन जा. नाविलाज होतो. धर्मदादा आणि धर्मदादांसमवेत श्वान विमानामध्ये बसतं. एक शब्द खोटा बोलल्यामुळे नरकाचं दर्शन होतं. नरकामध्ये जाऊन कुत्र्याचा स्वभाव आहे काहीतरी विचित्र बघितल्यानंतर ते भुंकत राहतं आहे ना, ते भुंकत असतं. म्हणून त्याने त्या यमदूताला बघितलं, भुंकायला गेलं, त्याला भुंकणं आलं नाही, ते विवळायला लागलं. म्हणून बघा गावामध्ये जर यमदूत आले तर यमदूत दोघांनाच दिसतात. नियम आहे शास्त्राचा. गावामध्ये यमदूत जर आले तर यमदूत दोघांनाच दिसतात.
एक कीर्तन करणाऱ्या बुवाला आणि 2 मृदुंग वादकाला. नाही का? बरोबर आपल्या दोघालाच दिसतात ना. यमदूत दोघांनाच दिसतात, ज्याला न्यायला आले त्या बाबाला आणि गावच्या कुत्र्यांना. मग मारुतीच्या मंदिरावरती वट्ट्यावरती तंबाखूला चुना लावत उभे राहणारे दोघं म्हाताऱ्या बाबांची चर्चा ऐकावी. कुत्रे जेव्हा भुंकतात ना, दोघे चर्चा करतात. आबाजी म्हणतं, काय ग बाजी? तंबाखू आहे, चुना दे बरं. तंबाखूला चुना लावत म्हणतं, आबाजी काय आपल्या गावात जास्त आजारी कोण आहे? म्हणतं, कार्य जास्त कुत्रे भुंकत आहेत. मग जास्त आजारी कोण आहे? नेमका कुणाचा नंबर लागतो? म्हणजे हे दोघं सोडून त्यांना वाटतं आम्ही तंबाखूला चुना लावत सेपच आहे. विठ्ठला ऐका, यमदूत दोघांना, कुत्र्याला आणि ज्याला न्यायला आले त्याला. म्हणून कुत्र वरती तोंड करतं, विवळतं, कारण त्याने धर्मदादा सोबत यमदूत बघितले आणि तेच कुत्र परत, तेच श्वान परत धर्मदादा सोबत सदैव वैकुंठामध्ये जातं. याचं उत्तर महाराज देतात. व्हावी त्याचे द्वारी श्वान याते, व्हावी त्याचे द्वारी श्वान याते, व्हावी त्याचे द्वारी श्वान याते. धर्मदादा साधू आहेत, संत आहेत, साक्षात धर्माचा अवतार आहे. धर्मराज युधिष्ठिर त्यांच्या संगतीमध्ये आलेला श्वान शेवट भावाला नाही नेता आलं, पण श्वानाला मात्र स्वर्ग दाखवलं. ही कृपा संताच्या, ही ताकद संताच्या संगतीमधली आहे. कळालं महाराज? अजून एखादं उदाहरण आहे. कदाचित किती वारकरी मानतील मला माहिती नाही, पण माझं मत मानतं म्हणून सांगतो. माझे अजून 10 मिनिटं आहेत परफेक्ट. 3 मिनिटामध्ये सांगतो. आता थोडासा हे साऊंड एवढा गोड दिलाय ना तुम्ही आज, मला जे फीडबॅक हवाय परफेक्ट मिळतो. तुम्हालाही धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल भावी त्याची द्वारी श्वान याती. मग महाराज एखादा अजून उदाहरण आहे का? आहे ना. थोडंसं मला माझ्या राजा शिवछत्रपतीजींच्या चरित्राकडे जावं लागेल. 1-2-3 मिनिटात ऐका. आता थोडा आवाज द्या, डिले द्या. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे पिता राजे शिवछत्रपती, मायबाप माझा राजा शेवटचा श्वास मोजत होता. रायगडावरती राजे शेवटचा श्वास मोजत होते. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राला खबर पोहोचत होती. स्वर तरी ठेवा, स्वर बरोबर आहे. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खबर पोहोचत होती. राजे शेवटचा श्वास मोजता मोजता राजांचा देह शांत झाला. संपूर्ण रायगड हादरला. अरे ही सह्याद्री पोरकी झाली, माझा महाराष्ट्र पोरका झाला. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्या रडत होत्या. अरे आज आमचा बाप गेला, या हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, आमचा पिता संपला. आता या मराठ्यांना वाले कोण आहे? म्हणून सर्व रायगड धाय मोकडून रडत होत. अरे मावळे रडतील, नवल नाही, कारण या मावळ्याचा पोशिंदा माझा राजा होता. संपूर्ण ही रयत रडेल, नवल नाही, कारण या रयतेच्या अन्नाची व्यवस्था आमचा बाप करत होता. पण सह्याद्रीच्या दर्याखोऱ्या सुद्धा रडत होत्या. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्या रडत होत्या. पशु पक्षी गुंजार करत होते, पशु पक्षी हंबरडा फोडत होते. महाराज पशु पक्ष्यांचा हंबरडा ऐकायला येत होता. हा प्रभाव माझ्या राजा शिवछत्रपतींचा होता. प्रभाव राजा शिवछत्रपतींचा होता. घोडे किंचाळत होते, कारण ह्या सर्वांचा पोशिंदा, सर्वांचा पिता, या महाराष्ट्राचा जीवदाता गेला होता.
ह्या माझ्या मराठ्याच्या मायलेकीचा रक्षण करता भाऊ गेला होता. मराठ्याच्या लेकी बाळीचा पोशिंदा गेला होता. सर्व सह्याद्री रडते. महाराष्ट्राला खबर पोहोचते. संपूर्ण महाराष्ट्र रायगडाकडे निघतो. महाराज संपूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुळ अवस्थेमध्ये आहे. राजांची शेवटची विधी, अंत्यविधीची सर्व व्यवस्था केली जाते. चंदनाच्या चितेवरती माझ्या राजांचा पार्थिव देह ठेवला जातो आणि त्याला आता अग्नी दाग देणार. हे दृश्य एक श्वान पाहत. त्याचं नाव आहे वाघ्या. हे सर्व प्रकार एक वाघ्या नावाचं कुत्र पाहतं जे माझ्या राजांच्या सानिध्यामध्ये सातत्याने होतं. वाघ्या नावाचं कुत्र, वाघ्या नावाचं श्वान हे सर्व दृश्य पाहतं. पण त्याला कळत नाही मुक जनावर आहे. बस एवढं मात्र कळतं सर्वात बुद्धिमान प्राणी श्वान आहे, चातुर्य आहे, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे एवढं कळतं. ज्या अर्थी एवढी सर्व सह्याद्री रडते त्या अर्थी या सह्याद्रीचा महाराष्ट्राचा पोसिंदा आता परत आम्हाला दिसणार नाही. चितेवरती राजांना झोपवलं जातं. अग्निदाग दिला जातो. साखळ दांडाने बांधलेलं वाघ्या नावाचं कुत्र त्या चितेकडे पाहतं. कळतं माझा राजा गेला. अरे तो श्वान हंबरडा फोडतो, साखळ दांड तोडतो आणि एवढ्या गर्दीमध्ये गर्दी चिरत एक दांड घेतो आणि माझ्या राजांच्या चितेवरती जाऊन शहाणा माणूस पूर्वीची सती जात असताना एखादी माऊली जशी बसत होती ना तसं वाघ्या नावाचं श्वान चितेवरती जाऊन बसत. चितेला न जुमानता माझ्या राजांसोबत आपला देह पेटून घेत. माझ्या राजांसोबत वाघ्या नावाचं कुत्र जात. म्हणून आजही रायगडावरती एका श्वानाच्या समाधीचं दर्शन आम्ही धडधाकट माणसं घेतो. याचं उत्तर आहे व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. विठो बार खुमाये, जय विठो बार खुमाये, जय विठो बार खुमाये, जय विठो बार खुमाये, जय विठो बार खुमाये, विठो बार खुमाये, विठो बार खुमाये, बार खुमाये, बार खुमाये, विठो बार खुमाये, विठो बार खुमाये, खुमाये, विठो बार खुमाये, खुमाये, विठो बार 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 खुमाये, 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 बार. अच्छा थकलात का पुणेकर, कंटाळलात? तर पुणेरी भाषाही फार गोड आहे. पुण्यामध्ये आलं ना आमची मराठवाडी रांगडी भाषा हां पुण्यामध्ये आल्यानंतर थोडंसं बोलावंसं वाटतंय पण ते घोंटाळा होतो. हां पुण्याची मंडळी बोलायला गोड, खायला गोड, वागायला गोड,
सगळ्याच गोष्टीत गोड आहेत. का गोड नसावे? कारण पुण्याची गणना कोण करी. मला 9:30ची वेळ दिली गुरुजींनी. अजून 15 मिनिटं आहेत, पण एवढा वेळ नाही येणार, कारण तुमच्याकडे बघत असताना फार परीक्षा घेण्यात काही मजा नाही. थांबतोय 5 ते 7 मिनिटामध्ये. विठ्ठल मी राजा शिवछत्रपतींना संतांची उपमा देत नाही. मला माहिती आहे माझे राजे संत नव्हते, माझा राजा देव नव्हता, पण माझा राजा संतांपेक्षाही कमी नव्हता. माझ्या राजांमुळे आज मंदिरातला देव सुरक्षित आहे, हे आम्हाला विसरता येणार नाही ना. मान्य आहे माझ्या राजांची मंदिरं या महाराष्ट्रामध्ये फार नसतील, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझ्या राजांनी मंदिर कोरून ठेवलं, हे आम्हाला विसरता येणार नाही. माझ्या राजांमुळे आम्ही कीर्तन ऐकू शकतोय ना मायबाप. आजही अशी माणसं आहेत. आमचे विलासदादा लांडे साहेब, लहानपणापासून नाव ऐकतोय. 2 पंचवार्षिक ज्यांनी आमदार म्हणून या जनतेची सेवा केली. हिंदू धर्माची, वारकरी संप्रदायाची कास, आपल्या पित्यांचे संस्कार, आपल्या माताचे संस्कार तिळभर सुद्धा डगमगू दिले नाही आणि वारकरी संप्रदायाची सेवा करत राहिले. अशी माणसं खऱ्या अर्थाने तर गरजेची आहेत ना, बरोबर ना. अशी माणसं या पुणे जिल्ह्यामध्ये, आणि मला तर असं वाटतं महाराज जेवढे नेते आहेत ना पुणे जिल्ह्यामधले सात्विकच आहेत. विठ्ठल हे संस्कार जोपासतात. ही कृपा कोणाची आहे? माझे राजे शिवछत्रपती सुद्धा या पुणे जिल्ह्यानेच दिले. हे संस्कार माझ्या राजांचे आहेत. म्हणून माझा राजा देव नव्हता, संत नव्हता, पण देवापेक्षाही माझा राजा कमी नाही, हे आम्हाला मान्य करावंच लागेल. म्हणून राजांसोबत वाघ्या नावाचं श्वान सुद्धा त्याची समाधी होते, याचा अर्थ त्याचं कल्याण होतं. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कळालं महाराज. साधूच्या दरबारामध्ये गेल्यानंतर, साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय घडेल? तुकोबराय म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण. साधूच्या दरबारामध्ये गेल्यानंतर, संगतीमध्ये गेल्यानंतर काय मिळेल? संत भगवंताचं भजन सोडून दुसरं काय करणार आहेत? संतांच्या संगतीमध्ये दुसरं काय आहे? काहीच नाही. म्हणून संतांची संगती केल्यानंतर काय करा? सर्वांनी एकदा हात वरती घ्या. सर्वांनी वा सरळ झालं आपलं 5 मिनिटं. सर्वांनी हात दुखतायत मला माहिती आहे, सवय नाही आपल्याला. थापा द्यायची सवय आहे, थापा मारायची सवय, टाळी वाजवण्याची सवय नाही. सरळ एकदा सरळ स्ट्रेट. झालं आपलं कीर्तन. एक टाळ्या मोठ्या प्रेमाने. एक वा. माझ्या देव बाराया माझ्या तुको बाराया, माझ्या तुको माझ्या देव बाराया माझ्या तुको बाराया, माझ्या तुको माझा देव बाराया माझा तुको बाराया, माझा तुको बाराया, माझा तुको बाराया, माझा तुको बाराया, माझा तुको बाराया. बस तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे म्हणजे साधू संतांच्या मुखातील उरलेले गुलाबजामुन, उरलेली बासुंदी, श्रीखंड हे नाही. आले मुखा वाटे अमृत वचने. संतांच्या मुखातनं अमृत वचन बाहेर पडलेली आमच्या कर्णपटलातनं, आमच्या हृदयामध्ये ज्यावेळेस स्थापित होतील ना मायबाप, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचं कल्याण होईल. म्हणून
सन्न तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे न तिथे कसे राग कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणी रंक तेथे भले सेवेचाही सेवक बनून राहा तुकोबाराय म्हणतात तिथे मोठं नाही व्हायचंय. आज इथे माननीय श्री विलासभाऊ लांडे साहेब स्वतः 10 वर्ष त्यांनी आमदारकीचं पद भोगलं, समाजाची सेवा केली. घरामध्ये महापौर पद आहे, नगरसेवक आहे. ना जाणे कित्येक वर्षांपासून घरामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी प्रभू कृपेने आणि आपल्या माता पित्यांच्या कृपा आशीर्वादाने संप्रदायाची सेवा करत असताना समाजाची सुद्धा सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही हा माणूस फार मोठा असेल आणि फार एवढा मोठा माणूस किती ताईट असायला पाहिजे. अरे आमच्याकडे काहीच नसतं पण एवढी फुगिरी फक्त फुगलेले असतात है ना, बरोबर ना. मी तर म्हणतो या पुणे जिल्ह्याचा नगरसेवक म्हणजे आमच्याकडला आमदार. बरोबर गुरुजी, इथला नाही पुणे जिल्ह्यामधला नगरसेवक म्हणजे आमच्याकडले आमदार साहेब. पण काही मंडळी एवढे सज्जन, एवढे सात्विक, एवढे चांगले आहेत ना मी बाप, की त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांनी जास्त आज लिफाफ्यामध्ये भरावं यासाठी नाही. मी ज्ञानोबा यांची शपथ घेऊन सांगतो, मी पैशापायी कोणाचीच स्तुती करत नाही, गरज नाही. 20 गाव 30 गाव श्रीमंताला 1000 गाव. हा केवळ महाराष्ट्र नाही, मी महाराष्ट्राच्या बाहेर 5-6 राज्यांमध्ये कथा करतो. हिंदी मराठी, मराठी महाराष्ट्रामध्ये, बाहेर हिंदीमध्ये. आता उत्तर प्रदेशामध्ये कथा आहे, उत्तर प्रदेशमध्ये कथा आहे. तब्बल 6 राज्यांमध्ये फिरतोय कथेच्या माध्यमातून. माझ्या होलियाकडे जाऊ नका, मला बघितल्यानंतर लोक जरा नाराज होतात हो. हा यूट्यूबला ऐकून कीर्तन घेतात, मला बघितल्यानंतर नाराज होतात. गणेशानंद शास्त्री सर्च करा, बघा अवश्य. काय आत्ताच्या लोकांच्या दृष्टीने महाराज कसा असा मोठा असावा, 1.5-2 क्विंटलचा महाराज असावा, गोरा गोमटा असावा, दाढी मोठी असावी, गाडी मोठी असावी, बॉडी मोठी असावी. आमच्याकडनं दाढी मोठी आहे ना, गाडी मोठी आहे ना, बॉडी मोठी आहे, काहीच नाही. मग उगत आरडावं तरी लागतं म्हणून केस वाढून फिरवतो. नाही असं काही नाही. मी वृंदावनला 10 ते 12 वर्ष साधना केली. ज्या मथुरा वृंदावनमध्ये भगवान गोपालकृष्णजींनी बाललीला केल्या तिथे त्यांनी कधी केशाला कैची लावली नाही, केश कापले नाही आणि शिवलेले वस्त्र धारण केले नाही. तिथे 15 वर्ष केश कापले नाही, दाढी मिशा काहीच कापलेलं नाही ना, म्हणून ती सवय लागली, इमेज बनली, म्हणून ते केश आहेत. ते माझ्या देवाचं प्रतीक आहे. चला बोलत गेलो तर वेळ पूर्ण निघून गेलाय. कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणी रंग तिथे भले तुकोबराय म्हणले, जर तुम्ही असं राहत असाल गुरुजी, सर्व सुख त्या भगवंताच्या त्या साधू संतांच्या चरणावरती लोळण घेतात ना, त्यांची पंगती आम्हाला घडेल. अभंगाचा तुका मने सर्व संगत्या पंगती, तुका मने सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संतांची, घडेल पंगती संतांची, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, उच्चिष्टाचे. आ
घडेल भोजन उचिष्टाचे हा घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे बहुत बढ़िया भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे प्रियमना होईल श्रवण तुगा म्हणे सर्व सुखद्या संगती घडेल पंगती संतांची येते ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे यथामती यथा अवकाश मला गुरुजींनी बरोबर 9:30ची वेळ दिली मी 9:30 वाजवले 2 मिनटं कमी आहेत झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो आणि सर्व लांडे परिवार लांडे पाटील परिवार माननीय श्री आमदार साहेब विलासभाऊ लांडे साहेब त्यांचे बंधू माननीय श्री विश्वनाथराव विठोबा लांडेसाहेब आणि 3ही त्यांच्या भगिनी अर्थात बाबांच्या 3ही मुली बाबांच्या सुना त्यांचे नातू पंतू आणि सर्व लांडे परिवार एवढा गोड उपक्रम राबवतोय 5 वर्ष झाले माता पिता जाऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दरवर्षी उत्सव आणि विशेष मला आमदार साहेबांचं एक वाटलंय वारकरी संप्रदायाची परिपूर्ण जाण तर त्यांना आहेच ते बोलले महाराजजी दरवर्षी मी नवीन चेहरे समाजाला देतो नवीन प्रवक्ता आल्यानंतर काहीतरी नवीन ऐकायला मिळतं आहे ना नवीन ऐकायला मिळतं नवीन एखादा सिद्धांत मिळतो नवीन एखादी चाल मिळते हे त्यालाच याची जाण असू शकते जो जातिवंत वारकरी असतो गुरुजी बरोबर काय आता तमाशे जरा कमी झाले मला असं वाटतं तमाशे जरा कमी झाले आता सन्मानच नाही मग बरेचसे मंडळ सप्त्यात शिरले हां पत्रिका बघितल्यानंतर लगेच कळतं हे कोणत्या कॅटेगरीचं मंडळ आहे बरोबर ना सध्या खरं कीर्तन आम्हाला नाही आवडत कीर्तनाचा दर्जा आम्ही फार खाली नेऊन ठेवला आहे माझ्या वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीची पद्धती फार वेगळी आहे बाप साधू संतांनी आम्हाला कीर्तनाची पद्धती फार वेगळी घालून दिली मी फार मोठा नाही नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील परी दास मी दुर्बळ वैष्णवांचा कुठेतरी अभंगाला न्याय मिळावा हो नाही तर फक्त अभंग घेतला जातो आणि फक्त गप्पा मारल्या जातात जसा बैठकीत गप्पा मारतोय ना त्याला कीर्तन म्हणत नाहीत कीर्तन परंपरा फार वेगळी आहे म्हणून साहेबांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे दरवर्षी महाराज नवीन वक्ता चांगला वक्ता मिळावा हा प्रयत्न असेल यावर्षी पत्रिका बघितल्यानंतर सगळे मोठे वक्ते आहेत इंदोरीकर महाराजांना सामान्य समजू नका इंदोरीकर महाराज जातिवंत कीर्तनकार आहेत फक्त ते वास्तविक बोलतात एवढं नक्की एवढे गोड कीर्तनकार आहेत
सर्वात छोटा कीर्तनकार फक्त मी, गाडीने बॉडीने दाढीने सगळ्याच गोष्टीने, तरीसुद्धा तुम्ही 2 तास मला झेललं त्याबद्दल धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मागे पुढे झाला असेल, आईवडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. नोहे नोहे करायला आशा बाळगतो. सर्वांना जाता जाता एकच सांगतोय, आई वडिलाची सेवा करा, व्यसनाच्या पासून दूर राहा. पैसा किती जरी असला तरी आम्हाला सर्व इथेच ठेवून जावं लागतं. शेवट आम्हाला 2 कफन, 2 गज कफन का तुकडा तेरा लेवाज होगा. काय सोबत येणार आहे? संगे नयरे लंगोटी धन मिळविले कोट्यानं कोटी. सर्व इथेच ठेवून जायचं आहे, काही सोबत न्यायचं नाही. सोबत येणार आहे ते केलेला परमार्थ आणि केलेली समाजसेवा. माननीय साहेबांचं नाव, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडलं, 10-12 हजार आता विद्यार्थी शिकतायत, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडलं ते आयुष्यभर साहेबालाच गुरु मानतील, साहेबाला आशीर्वाद देत राहतील. तेच त्यांच्यासोबत येणार आहे. तेच त्यांच्यासोबत येणार आहे ना, बाकी काही सोबत येत नाही. कितीही अंगठ्या काय गळ्यामध्ये कितीही ठेवा, सगळं काढून घेणार आहेत, काही सोबत येणार नाही. सोबत येणार आहे ते आमचं कर्तृत्व. म्हणून चांगलं कर्तृत्व करा, आई वडिलाची सेवा करा, व्यसनापासून दूर राहा. बस एवढंच बोलून थांबतोय. माझ्या बोलण्याचा परिणाम एखाद्या 2-4 तरुणांवरती जरी झाला तरी आजचं कीर्तन आपलं सार्थकी लागलं. मी आपल्या लेकरासारखं आहे. चुकीचा शब्द गेला असेल, आई वडिलाचं अंतकरण करून क्षमा करा.